अगा जाई पंढरपुरा. निवेदिका मेघा चव्हाण. विठू माऊली तू, माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनाचे वैभव आहे. नदी सागराला मिळते आणि सागररूप होते, तशीच ही विठ्ठल भक्तीची गंगा पंढरीच्या विठ्ठलाशी एकरूप झाली आहे. ती वारी सोहळ्याच्या रूपात. वारी हा एकीकडे आध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे, तर दुसरीकडे सामूहिक एकात्मतेची गंगोत्रीही. खांद्यावरील भगवी पताका हे त्या एकात्मतेचे प्रतीक आहे. वारी हा भागवत भक्तीचा नुसता आविष्कार नसून भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे आणि रीत आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, परमात्मा प्रेमरूप आहे. प्रेमाने प्रेमाश जिंकावे. त्या प्रेमाचे सामर्थ्य म्हणजे शक्ती आणि चैतन्याच्या अंगभूत असणाऱ्या सहज प्रीतीचे नाव भक्ती. अकृत्रिम भावाने भगवंताचे अनुसंधान म्हणजेच भक्ती होय. या भक्तीचे सामूहिक रूप म्हणजे वारी. वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म दिला. एकात्मतेची दिंडी निघाली. समतेची पताका खांद्यावर फडकली. सदाचाराचा व्यापार फुलला आणि अवघाची संसार सुखाचा झाला. ज्ञानेश्वर माऊली या मार्गावर रंगले आणि भक्तिप्रेमाने नाचत सांगू लागले, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. जाई नगे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. विठ्ठलाच्या गावाला जावे आणि अवघे विठ्ठलरूप व्हावे हेच खरे. इथे चालणारा वेगळा आणि गाव वेगळा. मुक्काम गाठला की चालणे संपते. मध्ये कुठेतरी विसाव्याला थांबावे लागते. द्वैत भावाची वाटचाल, अद्वैत भावाचा मुक्काम, पण प्रेमभराचा विसावा म्हणजे वारी होय. विठाई माऊलीच्या दर्शनात सर्व सुख मानणाऱ्या सकल संतांनी विठ्ठलाला माऊली रूपात पाहिले आणि प्रेम वात्सल्याची मूर्ती म्हणून विठ्ठलालाच माऊली रूपात अनुभवले. ज्ञान भक्तीच्या समचरणांवर उभी राहिलेली ही विठाई माऊली आपल्या साऱ्या भक्तांना माहेरपण देत राहिली. संतांनी जीवनाच्या वास्तवाला सासर मानून विठ्ठलाच्या ठाई माहेर अनुभवावे हे स्वाभाविक आहे. प्रतिवर्षी या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी सकल संतांची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघते. ती वारीच्या रूपात. वारीची वाट संतांनी दाखवली आणि या मार्गावरून वाटचाल करीत जीवनालाच सदाचारी बनवले. वारीच्या व्यापक जनप्रवाहात एकरूप झाल्यावर मी कोण आहे याची जाणीव होते. या जनप्रवाहात आपण किती थिटे आहोत हे समजते. जनमानसात एकरूप होऊन स्वतःकडे विनम्रता घ्यायला शिकवते ती वारी. समाजात हरवलेली अनेक जीवनमूल्ये आपण वारीतून मिळवू शकतो. संत चोखोबाराया म्हणतात, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी भावे चोखा मिळा. या वारीत देव पण विसरतो, भक्त पण विसरतो. भक्तीच्या महाद्वारात अद्वैताचे रिंगण फुलते.
आणि लौकिक लोकजीवनाला अलौकिकाचा स्पर्श होतो. पारलौकिकाची अनुभूती मिळते आणि आणि नित्याचा संसारही आनंदरूप होतो. धन्यवाद.